महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेली बाब म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं असताना आता अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या चर्चेला अधिकच धार आली आहे। राजकारण हे अनिश्चिततेचा खेळ आहे। हे महाराष्ट्राने मागील 4 वर्षात बारकाईने अनुभवलं सुद्धा आहे। शिवसेनेतून फुटलेला शिंदे गट, राष्ट्रवादीमधून फुटलेला अजित पवार गट आणि त्यानंतर महाविकास आघाडीपासून दूर जाऊन सत्तेचा नवा तिरका आकडा तयार करणारी महायुती या सगळ्या घडामोडींनी जनतेला एक शिकवण दिली आहे की राजकारणात काहीही निश्चित नसतं। याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची चर्चा पूर्णपणे फेटाळून लावता येत नाही। सध्या 2 गट वेगवेगळ्या राजकीय बाजूंना पाठिंबा देत असले तरी अनेक सामायिक गोष्टी त्यांच्यामध्ये अजूनही शिल्लक आहेत। यावरच भाष्य करत सुनील तटकरे यांनी जरी सध्या कोणत्याही विलीनीकरणाची अधिकृत चर्चा नसल्याचं स्पष्ट केलं तरी त्यांनी केलेलं एक विधान राजकीय वर्तुळात खळबळ माजवतं। त्यांनी म्हटलंय की भविष्यात जर असा निर्णय घ्यायचा झाला तर तो भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी चर्चा करूनच घेतला जाईल। यामागचे संकेत स्पष्ट आहेत की आता अजित पवारांचा गट भाजपच्या इतका जवळ आहे की कोणतीही मोठी राजकीय हालचाल भाजपच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही। ही बाब विरोधकांसाठीही आणि शरद पवार गटासाठीही चिंतेची आहे। हाच नेमका विषय काय आहे सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की सध्या कोणत्याही प्रकारच्या विलीनीकरणाची अधिकृत चर्चा सुरू नाही, पण भविष्यात असा काही विचार झाला तर ती भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी सल्लामसलत करूनच केला जाईल। या एका वाक्यातून 2 महत्त्वाचे संकेत मिळतात। एक म्हणजे अजित पवार गट सध्या स्वतंत्रपणे कुठलीही महत्त्वाची निर्णय प्रक्रिया हाती घेत नाहीये आणि दुसरी म्हणजे त्यांच्या पक्षाच्या भवितव्याविषयीच्या कुठल्याही हालचालीत भाजपचा निर्णायक सहभाग असणार आहे। हे विधान स्वतःहूनच अनेक प्रश्न उभे करतं। जर निर्णय भाजपशी बोलून घ्यावा लागणार असेल तर अजित पवार गट खरंच स्वतंत्र आहे का? असो, खरं तर सुनील तटकरे यांचं वक्तव्य हे राजकीय पटलावर फार साधं वाटू शकतं, पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या संदर्भात हे एक मोठं विधान आहे। कारण ज्या राष्ट्रवादीनं 1999 साली भाजपसोबत संबंध तोडून काँग्रेसच्या हातात हात घालून धर्मनिरपेक्षतेच्या झेंड्याखाली लढा दिला, त्याच पक्षाचा एक गट आज भाजपच्या संमतीशिवाय पुढे काहीच करू शकत नाही। ही बाब अनेक कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारे आहे, हे मात्र नक्की। याच अनुषंगाने सुनील तटकरे यांनी एक ऐतिहासिक दृष्टांतही दिला। त्यांनी सांगितलं की जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार चालत होतं तेव्हा देखील राष्ट्रवादीने भाजप सोबत राहण्याची शक्यता होती, पण त्यावेळी आम्ही वेगळा निर्णय घेतला। म्हणजेच भाजप सोबत जाण्याचा विचार हा राष्ट्रवादीच्या इतिहासात नवीन नाही, मात्र यावेळी परिस्थिती आणि आंतरपक्षीय समीकरण पूर्णपणे वेगळं आहे, हेही तितकंच खरं आहे। या वक्तव्यातून तटकरे यांनी एक प्रकारे भाजप सोबतच्या सध्याच्या युतीचं समर्थन केलं आणि असं सूचित केलं की भविष्यात शरद पवार गटाशी होणाऱ्या कोणत्याही संभाव्य विलीनीकरणालाही भाजपची परवानगी किंवा किमान सहमती असणं आवश्यक आहे। ही गोष्ट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती फक्त 2 गटांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत बोलत नाही तर भाजपचं राज्यातील राजकारणावरचं नियंत्रण किती खोलवर आहे हे दाखवते असं म्हणायला हरकत नाही। तटकरे यांचं एक महत्त्वाचं विधान जनसुरक्षा कायद्याबाबत होतं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की हा कायदा मंत्रिमंडळासमोर आलाय, विधिमंडळात वाचून झाला आहे आणि आम्ही आता सत्ता भागीदार म्हणून त्याला पाठिंबा दिलाय। हे विधान पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांच्या सहभागाची कबुली देतं, पण त्याच वेळी ते म्हणतात की या पाठिंब्याचा अर्थ शरद पवारांच्या मतांशी विरोध करणं नव्हे, म्हणजेच पक्षाने घेतलेला राजकीय निर्णय आणि शरद पवारांच्या विचारधारेतील अंतर त्यांनी कुशलतेनं बाजूला काढलं। या सर्व घटनाक्रमांमुळे एक गोष्ट स्पष्ट होतीये, ती म्हणजे अजित पवार गट सत्तेच्या समीकरणांमध्ये अधिक स्थिरता निर्माण करत असला तरी त्यांच्या राजकीय स्वतंत्रतेबाबत शंका उपस्थित होत आहेत। शरद पवार गटाशी संभाव्य एकत्र येण्याची चर्चा उफाळून आल्यावर भाजपची छत्रछाया मागितली जाते आणि यातूनच हे दिसतंय की या गटांची म्हणजेच अजित पवार गट असो किंवा मग शिवसेना शिंदे गट असो, यांना स्वतःची भूमिका आणि अस्तित्व आता भाजपच्याच कृपेवर टिकून आहे। एकूणच सुनील तटकरे यांचं वक्तव्य हे केवळ भविष्यात काहीही होऊ शकतं या राजकीय वाक्याच्या मर्यादेत न बसता राज्याच्या राजकारणातील एक मोठा संकेत देणारं आणि विशेष करून भाजपचा अजेंडा कसा पुढे रेटला जातो हे अधोरेखित करणारं ठरतं। राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे।
पण या चर्चेच्या केंद्रस्थानी सध्या एक गोष्ट ठळकपणे दिसते, ती म्हणजे कोणताही निर्णय होईल तो स्वतःच्या ताकदीवर नाही, तर भाजपच्या कृपाप्रसादावरच होईल। या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं? भाजप मित्रपक्षांना स्वतःच्या तालावर नाचवतेय असंच वाटतंय का? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।